आपल्याकडं हा जो पेपर आहे हा आहे सेट सी. कोणता सेट आहे? सी सेटचा हा पेपर आहे आणि 9 तारखेला झालेल्या परीक्षेचा रविवारी 9 तारखेला जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली त्या पेपरचं सोल्युशन आपण पाहतोय. 51वा प्रश्न आहे, वेन आकृतीच्या आधारे योग्य पर्याय निवडा. वेन आकृती कशी दिलेली बघा. भांडी हा मधला सर्कल आहे, स्टील इकडचा आहे आणि पितळ इकडचा आहे. का? काही स्टील भांड्याच्या ऐवजी दुसरीकडे वापरू शकता, काही पितळ भांडे बनवायच्या ऐवजी दुसऱ्या कामासाठी वापरू शकतात. आणि भांडे हे स्टील आणि पितळा व्यतिरिक्त काही लोखंडाचे असू शकतात, काही जर्मलचे असू शकतात, तर भांडे सुद्धा काही वेगवेगळ्या धातूचे असू शकतात. म्हणून तुम्हाला मध्यभागी भांडी हा ॲक्च्युली मध्यभागी आहे, स्टील एका साईडला आणि पितळ एका साईडला. तर पहिला जो पर्याय आहे तो योग्य बसतो. पण आपल्याकडे काय आहे नेमकं, सर्व पर्याय बरोबर आहेत. हा शेवटचा पर्याय आहे का नाही? म्हणून आपल्याला हे दोन पण क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. कधी पण लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येतं लगेच ते टिक करून मोकळं पुढे जाऊ नका. इतकी गडबड नाही करायची. कारण आजकाल काय केलंय, होऊ शकतं तर दुसरा आणि तिसरा जर सुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये बसत असेल, त्यांना सुद्धा हीच वेन डायग्राम चालत असेल, तर आपल्याला कोणता पर्याय निवडावा लागेल? चौथा. सर्व पर्याय बरोबर आहे. म्हणून आपण नेहमीच पहिला पर्याय आपला आलाय पण तरी सुद्धा दुसरा पर्याय चेक करून घ्यायचा. दुसऱ्या पर्यायाचं कसं होईल? जलचर, मासे, चिमणी. जर आपण जो सर्वांना समावेशक आहे तो मध्यभागी धरावा लागणार आहे. जसं भांडी ह्या दोघांना सामावून घेणार आहे म्हणून आपण मध्यभागी धरला. जलचर मध्यभागी घ्यावा लागेल. जलचरमध्ये काही मासे पण बिना, काही असे मासे आहे का जे जलचर नाही आहे, पाण्यात न राहणारे मासे आहे का? नाही. आणि काही असे चिमण्या आहे का की जे जलचर आहे? नाही. म्हणजे हा दुसरा पर्याय काय आहे? चूक आहे. आता मात्र तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकतात, वळू शकतात. का? कारण तुमच्याकडे एक बरोबर आलं, एक चुकलं. हे बरोबर जरी असलं तरी अ आणि क बरोबर असा कोणता पर्याय आहे का? नाही. मग आता तुम्ही पुढच्या प्रश्नाला जाऊ शकतात. फार आलं तर आपण आता हा पण चेकच करून घेऊया, कारण आता पेपरचा टायमिंग नाही. पण पेपरच्या एक्झाम हॉलमध्ये जर तुम्हाला एक बरोबर आलं, दुसरं चूक आलं आणि सर्व पर्याय बरोबर एवढाच एक उरलेला आहे, अ आणि क बरोबर जर एखादा पर्याय असला तर मात्र तुम्हाला चेक करायचं क सुद्धा. पण सर्व पर्याय बरोबर मध्ये येऊ शकत नाही, कारण दुसरं तर चुकलं. समजते ना? तर लगेच पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे पेपरच्या एक्झाम हॉलमध्ये. आता सध्याच्या काळात आपल्याला काय एक्झामचं प्रेशर नाही किंवा टायमिंग नाही, मग आपण काय करू, तिसरा पण चेक करून घेऊ. शिक्षक, मानव, पदवीधर. तर सर्व समावेशक कोण आहे? मानव. मग मानव आपण सेंटरला घेतला. इकडचे शिक्षक मानले. असे काही असू शकतात की जे मानव नाही आहे पण शिक्षक आहेत. समजा चला मानून चालू आपण की असे असू शकतात की जे मानव नाही आहे पण शिक्षक आहे. जसं काय आपण म्हणतो, कुत्र्याकडून काहीतरी शिकावं, वफादारी शिकावी, बरोबर नाही? तर तो सुद्धा एक प्रकारचा आपला एक गुरु झाला किंवा शिक्षक झाला. असे अनेक गोष्टी आहे की ज्या वेगवेगळ्या प्राण्यांकडून, जसं कोंबड्याकडून आपण काय शिकावं, सकाळी लवकर उठावं. अशा आम्हाला एक कविता होती, एक धडा होता की कोणत्या प्राण्याकडून काय काय शिकायचं. तर आपण असं मानून चला की शिक्षक सुद्धा असे काही असतील की जे मानव नाही आहेत. पण पदवीधर असे कोणी आहे का की ज्यांनी पदव्या घेतल्या, डिग्र्या घेतल्या, ते मानव नाही? असं कोणी आहे का? नाही आहे. म्हणून पदवीधर हा नेहमी मानवच असतो. पदवीधर हा बिना मानव असू शकत नाही. त्याच्यामुळं हा सेक्शन जमणार नाही. हा सुद्धा पर्याय नाही, चुकीचा आहे. ठीक आहे. मग आपलं पर्याय काय? उत्तर ए. तर 51वा प्रश्न होता. 52वा प्रश्न पहा. 52वा प्रश्न काय? प्रश्नाकडे बघितलं का? प्रश्नाकडे फक्त मन भरून बघायचं, आकडे म्हणून, गणित म्हणून बघायचं नाही. त्याच्याकडे फक्त प्रश्नाकडे नीट चित्त देऊन बघा आणि काय वाटतं तुम्हाला याच्यात काय संख्या, उत्तरामध्ये काय सांगायचं, काय टार्गेट करायचा विचार केला त्यांनी. ह्या संख्या कुठं पाहिल्या आहे का तुम्ही? कशाच्या काय आहे का? कशा संबंध आहे का? काय संबंध आहे? म्हणजे गुणाकारात संबंध आहे, गुणाकारात येतात, बेरजेमध्ये येतात, वर्गामध्ये येतात, घनामध्ये येतात. कुठल्या येतात ह्या संख्या? कुठं पाहिलेल्या आहे तुम्ही? कुठं पाहिलेल्या आहे? घनामध्ये पाहिल्या. कोणत्या घनामध्ये पाहिल्या? 512. ओके. 512 कोणाचा घन आहे? 8चा घन एक दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. 729 कोणाचा घन आहे? 9चा घन आहे. बरोबर. बघ पहा, आता घनामध्ये विचार करा तुम्ही. इथं काय केलंय नेमकं? 512 मायनस प्लस 1 केलाय. आणि 48 आणि 63 सुद्धा कोणाच्या जवळ आहे का? 48 कोणाच्या जवळ आहे?
49. हो. 7 7 49. म्हणजे 7चा वर्ग घेतला का -1 करायचा आणि 8चा घन घेतला +1 केला. मग इथं काय केलंय 8 8 64 म्हणजे 8चा वर्ग घेतला -1 केला. मग पुढं काय करायला पाहिजे इथं 9चा घन घ्यायला पाहिजे आणि +1 करायला पाहिजे. बरोबर. काय येईल उत्तर मग 730 इज द राईट आन्सर. उत्तर काय येईल 730. ऑप्शन ए. लक्षात आलंय. हो. प्रश्न अवघड आहे का? नाही. प्रश्न सोपा आहे. फक्त काय समजून घ्यायचं त्यांनी हिंट दिलेलं आहे आपल्याला. इथे हिंट आहे 512 729 तुम्हीच सांगितलं बरोबर घरी लगेच. प्रश्नाकडं मन भरून पाहायचं. समजतंय ना. ते आकडे डोक्यात फिरून द्यायचे की आपण शिकलो, आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस केली त्यावेळेस ते अंक कुठं आले होते. आलं लक्षात. त्याच्यातून बरोबर हिंट मिळते काही ना काही. आणि तुम्हाला कुठं ना कुठं आपण म्हणतो ना कितना भी शातीर गुन्हेगार क्यों ना हो कुछ ना कुछ सबूत छोड जाता है. तसा प्रश्न काढणारा किती शातीर असला कुठं ना कुठं तो काहीतरी हिंट ठेवून जातो प्रश्नामध्ये आणि ती हिंट तुम्ही पकडली की लगेच उत्तर येतं. आलं. पुढचा प्रश्न बघूया. 53वा प्रश्न पहा त्यांनी काय दिलेला आहे. 53वा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे माझ्या मते. हा 4थी 5वीचे पूर्व जे ऑलिम्पियडची किंवा अमुक बऱ्याचशा अशा परीक्षा असतात ना. आमच्या वेळेस एक होती MTS महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, NTS नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या होत्या म्हणजे 10वीच्या आतल्या परीक्षा. त्या परीक्षांना सुद्धा मुलं हसत खेळत या प्रश्नाचे उत्तर देतात. असा प्रश्न एक आणि तो कशाला विचारलाय राज्यसेवेला विचारलाय. समजलं ना. राज्यसेवेचे पूर्व म्हणजे पार आपण असं म्हणू की हा याला लो हँगिंग फ्रुट्स म्हणतात. म्हणजे खाली लटकलेली फळं कुणी यायचं तोडून जायचे. ज्यांनी काहीच अभ्यास नाही केलेला त्याला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर जमायला पाहिजे. असा 53वा प्रश्न. 53वा प्रश्न काय सांगतो बघा. टाकला माझ्या मते या प्रश्नाचं एक्सप्लेनेशनच द्यायची गरज नाही. डिक्शनरीचा उपयोग ज्यांनी केलेला आहे लहानपणी सगळ्यांनी केलेला आहे. आपण कधी ना कधी डिक्शनरी शब्द पाहिलेले असतात. कसे दिलेले असतात अल्फाबेटिकल ऑर्डरने दिलेले असतात. पहिल्या शब्दाचा अल्फाबेट पाहायचा, मग दुसऱ्याचा पाहायचा, मग तिसऱ्याचा पाहायचा, मग चौथ्याचा पाहायचा. बरोबर. पहिल्या शब्दात सगळे ई आहे तर पहिल्या शब्द चेक करायचे करायचे का नाही. पी ए चेक करायचे करायचे का नाही. आय चेक करायचे करायचे का नाही. यस आहे 3 शब्दांना आणि एका शब्दाला जी आहे. जी तर पहिला आला म्हणजे हे तर निर्विवादपणे ठरलं की हा पहिला आहे. मग पाहायचं यसच्या पुढं काय आहे OT C आणि R. मग त्याच्यानंतर कोण येणार आहे C वाला म्हणजे हा दुसरा आला. बस एवढं जरी केलं तुम्ही नंतरचं शोधण्याची आवश्यकता नाही. हा एकच पर्याय. तर त्याचं उत्तर काय येईल डी. काय उत्तर आहे डी. लक्षात ठेवा. आता हा 54वा प्रश्न पहा. एकावर एक अशी किती पुस्तकं आहे 7 पुस्तकं ठेवलेली आहे. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. मग आपण काय करायचं पहिल्यांदा इतिहासाचं पुस्तक आपल्याला कळलंय ना. तर मग इतिहासाच्या पुस्तकाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकावर आहे म्हणजे मराठीचं त्याच्या खाली मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदी पुस्तक आहे म्हणजे इथं काय आहे हिंदी. त्याच्यावरती हिंदी पुस्तक आहे. लक्षात येते का. पुढचं काय वाक्य दिलं त्यांनी पहा. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून पण आता हे दोन्ही पुस्तक दिलेली नाही. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही. हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही म्हणजे गणिताचे पुस्तक हे विज्ञानाच्या खाली इथे घ्यावं लागलं. कळलं का. हिंदीचं पुस्तक जर सर्वात वर नाही ठेवायचं म्हणल्यावर आपल्याला हे 2 वरती घ्यावं लागतील. तर गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या खाली असून हिंदी सर्वात वर नाही म्हणून आपण हे 2 कुठं घेतले वरती घेऊन टाकले. ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला इथपर्यंत प्रश्न संपला नाही. तर इतिहास व भूगोल तसेच इतिहास व भूगोल तसेच समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या जागा आपापसात बदलल्यास
म्हणजे पहिल्यांदा इतिहासाच्या जागेवर कोण घ्यायचं आता भूगोल, आणि भूगोलाच्या जागेवर कोण घ्यायचं आहे इतिहास. इतिहास. आणि समाजशास्त्र आणि हिंदी म्हणजे इथं कोण येणार आहे हिंदी. हिंदी, आणि इथं कोण येणार आहे समाजशास्त्र. समाजशास्त्र. बदलले का जागा? तर आपण काय केलं, यांच्या जागा इंटरचेंज केल्या आणि या दोघांच्या जागा इंटरचेंज केल्या. ठीक आहे. तसेच समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या जागा आपापसात बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक येईल? सेंट्रलला कोणतं पुस्तक आहे? तर सेंट्रलचं पुस्तक म्हणजे काय, वरतून सोडायचे 3, खालून सोडायचे 3. जे पुस्तक सेंटरला येईल आता त्या पुस्तकाचं नाव सांगायचं. कोणतं पुस्तक येत आहे? हिंदी. काही शंका? नाही. प्रत्येकाच्या लक्षात आलंय? हो. तर याचं पर्याय 1A पहिलंच ऑप्शन. समजलं ना?